टाळ्यांच्या गजरात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा 2025 या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। गेले 3 दिवस ही स्पर्धा सुरू होती आणि 3 दिवस आपल्याला ही चुरस बघायला मिळालेली आहे आणि यानंतर या महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या संघांनी एकत्रितपणे खूप बेस्ट परफॉर्मन्स दिलेला आहे। या बेस्ट परफॉर्मन्स नंतर आजचा अंतिम सामना आपण बघितला। या अंतिम सामन्यातला थरार आणि उत्कंठा खूप वाखाणण्याजोगी होती आणि सगळ्या स्पर्धकांनी आपला अनुभव, आपली जिद्द आणि आपल्या उत्साहाने या स्पर्धेची उत्कंठा आणखीन वाढवली। थ्रू आउट स्पर्धेत आपल्याला वाटलं होतं की टीम सुपर निंजाज सगळ्यांवर मात करेल, पण ती टीम ठरली आहे आजच्या या स्पर्धेची उपविजेती। आणि अत्यंत आश्चर्यकारकरित्या ज्यांनी एक झेप घ्यावी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, ती टीम धुरळा आजची विजेती ठरलेली आहे। टाळ्यांच्या कडकडाटात या टीम धुरळाचं अभिनंदन करूया। आणि या स्पर्धेसाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभले, अशोकजी हांडे। अशोक सर तुम्हाला सगळेच मराठी बाणासाठी तर ओळखतातच, पण त्या पलीकडे जाऊन एक कबड्डीपटू आणि एक कबड्डी रसिक म्हणून सुद्धा तुमची एक ओळख आहे, आम्हाला माहिती आहे ती। त्यामुळे तुम्ही या स्पर्धेला आलात त्याचा आम्हाला स्वतःला खूप आनंद आहे। आणि अशोकजी, मी या दोन्ही टीम्सना आज पारितोषिक देण्यासाठी तुम्हाला पुढे निमंत्रित करतो आणि तसंच तुम्ही तुमचं मनोगत या स्पर्धेबद्दलचं व्यक्त करावं अशी तुम्हाला विनंती करतो। आज या कबड्डी स्पर्धेसाठी आणि खास करून विमेन चॅम्पियनशिपसाठी जमलेले सर्व खेळाडू आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सगळे प्रेक्षक, मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे आभार मानतो की आपण मला माझ्या आवडत्या खेळासाठी अतिथी म्हणून बोलवलं। त्याहीपेक्षा मला विशेष आनंद यासाठी आहे की आज मला शिवछत्रपती विजेत्या या महिला रणरागिणी महाराष्ट्राच्या यांच्या समवेत इथे उपस्थित राहायला मिळालंय। मी तुमचे सर्वांचे आभार मानतो सर्वप्रथम। हो अन्नपूर्णा ताई, तुम्ही जरा स्टेजवर या ना। नाही नाही, मी इथेच बरी। या या या, तुम्ही या, तुम्ही पाहिजे इथे या। अन्नपूर्णाताई, तुम्हाला मी केवळ आपल्या एका शिक्षण संस्थेच्या संचालिका म्हणून इथे बोलवलेलं नाही, तर गरिबांच्या घरी आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत हे शिक्षणाचं सगळं जे व्रत आहे ते तुम्ही पाळताय आणि खास करून मुलींसाठी तुमचं जे कार्य आहे त्याची दखल म्हणून मी तुम्हाला इथे बोलवतोय। कृपया आपण स्थानापन्न व्हा, तुमचं अभिनंदन करतो। कृपया स्थानापन्न व्हा। मित्रांनो, खेळ आणि कला ह्या काय वेगळ्या नाहीत। मराठी मातीतला, आपल्या गावच्या मातीतला हा खेळ आपल्या गावच्या मुलींनी जिंकला याचा मला विशेष आनंद होतोय। मित्र हो, आजचा हा दिवस आणि आत्ताचा हा क्षण माझ्यासाठी अतिशय भाग्याचा आणि आनंदाचा आहे, कारण याच कॉलेजमध्ये मी शिकलो, याच कॉलेजमध्ये माझ्या कलागुणांना वाव मिळाला। सदानंद सर आणि अन्नपूर्णा मॅडम यांनी मला सतत प्रोत्साहन दिलं, त्यामुळे या क्षेत्रामध्ये मी काहीतरी करू शकलो आणि त्याच कॉलेजच्या एका कबड्डी स्पर्धेसाठी मला विशेष अतिथी म्हणून बोलवलंय। याच्यासारखं भाग्य ते काय असणार। आणि आज मी या दोन्ही संघांना त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद अशोक सर, तुमचे हे शब्द सगळ्यांसाठी प्रेरणादायी होते, याच्यात काही वादच नाही। कमळे, काय झालं ग? आया ना आबांची आठवण आली। नाही ग, आज आबानं सरू काकी असते तर तुला पाक खांद्यावर घेऊनच मिरवलं असतं। आणि आता मी विनंती करतोय या स्पर्धेची उपविजेती टीम म्हणजेच टीम सुपर निंजा यांना की त्यांनी मंचावर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारावं। मॉम, अनिका, इथे सगळ्यांसमोर तमाशा करू नकोस।
कसं आहे, आपलं या सोसायटीमध्ये काही स्टेटस आहे, ओके? तर इथे वेडवाकडं वाकण्याचा विचारही करू नकोस. गप्पपणे आपल्या टीमला घे आणि स्टेजवर जा. मी नाही जाणार आहे. आता तुझ्या पाया पडू का? गो, आय सेड गो. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि आता टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया आजच्या या आपल्या स्पर्धेच्या विजेत्या टीमचं, अर्थातच टीम दुरळाचं. सॉरी सर, पर मी ही ट्रॉफी नाही घेऊ शकत. हा? का ग कमळी, असं का म्हणतेस? बक्षीस का घेणार नाही? आजी, शेवटाला ज्या 2 टीमा खेळल्या त्या आपल्याच कॉलेजच्या होत्या. ह्याचा अर्थ आपलं कॉलेज जिंकले, होय की नाही? मग आम्ही एकट्यानं कशी काय ही ट्रॉफी घ्यायची? मला असं वाटतं आम्ही दोघं पण जिंकलो, त्यामुळे दोघांनी मिळून हे बक्षीस घ्यावं असं मला वाटतं. वा 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 पुरी, वा वा वा. या महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार अजून जिवंत आहेत हे बघून खूप आनंद वाटला. काय हो, छान 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 छान. ऑफिशियली द न्यू ड्रामा हॅज स्टार्टेड. आमची कमळी आहेच खूप गुणाची. आमची? अहो, इतर कुणी काही बोललं, काही वागलं ना, तरी ती आपला चांगुलपणा सोडत नाही. कमळ कसं असतं ना, आजूबाजूला किती चिखल असला तरी स्वतः ते कसं स्वच्छ निर्मळ असतं, तशीच आहे कमळ. अगं अनिका, ये बाळा, अशी का उभी राहिली आहेस? तुम्ही एकाच कॉलेजच्या मुली आहात ना, तुला सुद्धा आनंद व्हायला हवा. हे आता जर असेल तर- येत आहे टीम सुपर निंजाज. ये ये ये. अनिका, ये तुझ्या आजीजवळ ये तू. हा, एक या दोघींनी मिळून हात लावा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा. ASC महाविद्यालयाच्या या दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा 2025च्या या अंतिम फेरीत हा एवढा छान मिलाफ बघायला मिळालेला आहे.